रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती. आज फळबाग सोबती योगेश मस्के सरांसोबत दादेगाव जहांगीरच्या शिवारामध्ये सत्तारभाई पठाण यांच्या बागेमध्ये आलेलो आहोत. शब्बीरभाईंचे चिरंजीव जहांगीर नाही, हजारे दादेगाव. हां, हजारे, तेच म्हणजे एकच आहे ना. हे हजारे दादेगाव आहे का? अच्छा, तर दादेगाव हजारेच्या शिवारामध्ये आपण आलेलो आहोत. आज आता पाणी फोडणं चालू आहे. हे बघा कोणत्या पद्धतीने आपण जसं मधल्या दांडामधून पाणी सोडायचं सांगितलं आहे, तर अशा प्रकारे आता हे रोपडे असल्यामुळे आपण थोडेसे दांड दूर दूर केलेले आहेत. ठीक आहे, आता 2 दांडं केलेत आपण एकाच्या ऐवजी. तर आता पाणी फोडलं. ह्याच काळामध्ये मागच्या 7-8 दिवसामधून थोडंसं धुकं, ढगाळ वातावरणामध्ये बदलाव होत आहेत. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कॉल येत आहेत की सर, मावा आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे रोगराई आहे त्यांची सुरुवात झालेली आहे. तर आपण योगेश मस्के सरांसोबत चर्चा करूयात की सर, ह्या किडीला कसं ओळखायचं, काय त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यायची, शेतकऱ्यांनी पॅनिकमध्ये यायचं का नाही यायचं. आपल्यासोबत सत्तारभाई आहेत. सत्तारभाई नमस्ते. रामराम सर. रामराम सर, काय आता हे काय चालू आहे? सर, आता भरपूर ठिकाणी मोसंबीमध्ये पाणी सुरू झालेलं आहे, म्हणजे ताण तुटलेला आहे. आणि ताण तुटल्यानंतर जशी नवीन फूट निघायला चालू होऊन जाते, नवीन जी तगार म्हणू आपण, फूट म्हणू, जे निघायला कुणी चालू होऊन निघणं जाते, सुरू होऊन कुणी जातं. निघणं चालू होऊन जाते. तर याच्यामध्ये नवीन कुणीवरती जे रस शोषक किडींचा अटॅक वाढून जात असतो किंवा वाढत असतो, तर तो कोणत्या वेळेत वाढतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्यावेळी वातावरणामध्ये बदल होतो, वातावरणामध्ये बदल म्हणजे आता समजा मावा, फुलकिडी, काही तुडतुडे हे बागेमध्ये जे कवळ्या आघाडीवरती येतात, तर हे कोणत्या अवस्थेत येतात हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. सगळ्यात सुरुवातीला वातावरणात बदल कोणता होतो? ढगाळ वातावरण. म्हणजे त्यानंतर थंडीच्या दिवसामध्ये हां, जिथं थंडी असताना ढगाळ वातावरण होतं आणि थोडंसं वातावरणात दमटपणा येतो. आणि त्याचसोबत जर धुकं वगैरे पडलेलं असलं, धुकं सर समोर या, थोडं पाणी येऊ लागलं पाठीमागे, आणि धुई जर आली, तर त्यावेळी रस शोषक किडींचा बागेमध्ये अटॅक किंवा प्रादुर्भाव वाढून जातो. तर मग आता ह्या रस शोषक किडीमध्ये प्रामुख्यानं कोणती किडी येते? मावा, फुलकिडी ज्याला आपण थ्रिप्स म्हणतो, त्याचसोबत काही तुडतुडे वगैरे सर, असतात. मावा ओळखायचा कसा हा? आता सर, माव्याचे जे रंग असतात ते विविध प्रकारचे असतात, पण जनरली सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, पिली अवस्थामध्ये जे मावा येतो ना, युवा अवस्थेमध्ये किंवा युवा यंग अवस्थेमध्ये, अवस्थेमध्ये. तो काळा आणि पिवळा हे 2 प्रकार आपल्याला. काळ्यामध्ये सुद्धा हिरवा काळा हिरवा, थोडासा. काळा, हा असे थोडेसे कलर असतात. आणि जेव्हा त्याची प्रौढ अवस्था होते त्यानंतर मग तो काय करतो? वेगवेगळे कलर, रंग बदलतो रंग सरड्यासारखा. बदलतो, मग गुलाबी वगैरे अजून त्याचे रंग बदलतात. तर मग सुरुवातीच्या अवस्थेत जो येतो ते आपण हेच डोक्यात ठेवायचं: काळा, पिवळा, आणि हिरवा. हिरवा, हे 2-3 कारण अवस्था. ह्याच स्टेजमध्ये कंट्रोल केलं तर पुढं मग समस्या येत नाही ना. हो, त्याची अवस्था बदलत नाही, पुढं तो प्रौढ अवस्थेत जात नाही. आता बघ, याच्यामुळं काय होतं, ही जी रस शोषक किडी आल्यानंतर काय होतं, जिथं त्यांनी चाटलं, आता काय करतं, याच्यासोबत फुलकिडी येते. आता फुलकिडीचं काय असतो? फुलकिडीचा कलर एकतर तपकिरी असतो फुलकिडीचा कलर, आणि पिवळसर थोडासा. तपकिरी चट्टे असतात त्याच्यात, आणि लांब सोंड वगैरे असते त्याला. त्या सोंडीद्वारेच ती पानाच्या खालून खरडून रस शोषण करत असते. अच्छा. आणि मावा सो हे सुद्धा कवळ्या पानाच्या खालूनच येतो. पानामधूनच का जास्त? म्हणजे कारण आता आपल्याकडं प्रौढ पानं पण असतात. आता इथं पानगळ झाल्यानंतर सुद्धा आता पानाची संख्या जास्त असल्यामुळं उचित पानगळीनंतर सुद्धा आपल्याकडे बरेचसे प्रौढ पानं आहेत. तर प्रौढ पानांवर याचा अटॅक कमी, आणि जी नौकी निघते, चौकी आपण जे झालं समजा कवळे पानं, याच्यामधून जास्त याच्यावर अटॅक का असतो? सर, काय होतं, कवळ्या पानामध्ये रस जास्त असतो, आणि सुरुवातीच्या काळात जो रस असतो त्याच्यामध्ये गोडवा असतो, म्हणून त्या रसावरती, नवीन पालवीवरती त्या किडींचा, जो रस शोषण करणाऱ्या किडी असतात यांचा प्रादुर्भाव वाढतो. त्याच्यामध्येच मावा, फुलकिडी आणि तिसरी जी असते ती पांढरी माशी, हे 3 प्रकार रस शोषक किडीमध्ये पडतात. आता याचं नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, आपली बाग स्वच्छ असली पाहिजे. आता ह्या काळामध्ये तर बाग सगळ्या स्वच्छच असतात, बरोबर आहे. रोटा वगैरे हां, मारलेलं असतं, रोटा सगळं वगैरे क्लीन असतं. सगळे, गवत वगैरे कुठं काही नसतं. त्यानंतर दुसरा विषय काय आहे, तर याच्यावर आपण कीटकनाशक किंवा औषधीद्वारे आपण त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकतो. तर मग आता ते कुठले कुठले वापरायला पाहिजे? तर त्याच्यामध्ये आपण समजा इमिडाक्लोरोपिडसारखं कीटकनाशक, त्याचसोबत आपण प्राईडसारखं कीटकनाशक, त्याचसोबत आपण 10,000 PPM नीमार या पद्धतीने 909 काही, सारखं. ज्युपिटर 909 सारखा प्रोडक्ट वापरू शकतो. जेणेकरून काय होतं,
त्या रस शोषक किडींवर आपण चांगल्यापैकी कंट्रोल मिळवू शकतो. कारण त्यांनी जर येणारी कुणीच चाटली आणि तिचं शोषण केल्यानंतर ती काय होते, ते वाकडे तिकडे पानं होऊन जातात. त्यातून फूट निघणं नंतर अवघड होऊन जातं. जरी फूट निघली तर आपली कळी कमकुवत निघते आणि तिची गळीची समस्या वाढून जाते. पुढं हे प्रकार होऊ नये म्हणून आपल्याला याच्यावर येण्या अगोदरच म्हणजे ह्या जसं वातावरणात बदल होईल तसंच आपण नियोजन करणं गरजेचं असतं. स्वतः हे माव्यासाठी आणि फुलकिडीसाठी वेगवेगळी ट्रीटमेंट काय पाहिजे का एका ट्रीटमेंटमध्ये होतं? नाही, त्याला सर आपण इंटिग्रेटेड ट्रीटमेंट करायची. रस शोषक किडींसाठी एकच अच्छा, कंटेंट सगळे मिळून इंटिग्रेटेड. सगळीकडे काम करू, कारण ही सगळी रस शोषण मध्येच येणारी किडी आहे. आणि त्याला आपण समजा 10,000 ppm नीम सोबत इमिडाक्लोरोपिड कुठल्याही कंपनीचं घ्या, चांगले घ्या, ती घेऊ शकतो. किंवा त्याच्यासोबत 10,000 इमिडाक्लोरोपिड सोबत 909 जुपिटर 909 हा सुद्धा प्रोडक्ट घेऊ शकतो, जेणेकरून आपण रस शोषक किडींची जी सुरुवातीची अवस्था असते, बाल्यावस्था, तेव्हाच आपण त्याला कंट्रोल करू शकतो. अरे सर, आपण मध्ये काही म्हणजे 4-5 दिवसामध्ये बघितलं बऱ्याचशा बागांमध्ये जिथं कळी निघालेली आहे, कळी चांगली मॅच्युअर होते, आता तिला खुलायचं आहे, पण त्या अगोदरच त्या कळीवर अटॅक आलेला आहे. हो हो तर जी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मावा किंवा बाकी किड्यांचं थ्रिप्सचा अटॅक हा, होतो. जे रस शोषण किडीने अगोदर जे चाटलेलं असतं, त्यानंतर जी तुम्ही जी कळी बघितली, ती हां. अनेक भागात बघितली, हां. त्याचं नियंत्रण त्यावेळेस झालं नाही. ती बघा, ती वाकडी तिकडी झालेली, हां, त्याच्यावरती ते माव्यांचा ते कलर गुच्छाचे गुच्छच तुमचे ब्राऊन झालेत ते. हा ब्राऊन झाले, ते खराब झाले. आणि आता त्या कळीची पुढे सेटिंगही होणार नाही, फळ तयार होणार नाही आणि ते थोडेसे पुढच्या पाकळी अवस्थेतच झाडाला सोडून देईल ती. त्यामुळं याचं कंट्रोल वेळेतच व्हायला पाहिजे. याच्यावर नियंत्रण आपण जसं काही आपल्या बागेत नवीन पालवी, नवीन फूट, नवती निघते त्या वेळेत आणि वातावरणात झालेल्या बदलानुसार आपण त्याच्यावर नियंत्रण करायला पाहिजे. याचसोबत सर अजून मोसंबीमध्ये ज्या बागेमध्ये फूट चांगली निघली, मावा पण दिसत नाही आहे, रस शोषक किडींचा कुठला अटॅक दिसत बंद नाही, करून टाक. रस शोषक किडींचा कुठला अटॅक दिसत नाही, सर माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. मी काय बोलतो याच्याकडे लक्ष द्या. ज्या बागेमध्ये मावा, रस शोषक किडींचं कुठं आपल्याला लक्षणं दिसले नाही आणि फूट चांगली निघते, मोरणीसारखे फूटचं ते याच्यामधून जे नवीन नवती निघलेली किंवा नवीन जी फूट निघलेली त्याच्यातून दिसते, जे बारीक बारीक दाण्यासारखं, तर ती जी फूट जिथं जास्त आहे तिथं जमिनीतून त्यांनी आता जे आपलं पाणी व्यवस्थापन आहे, जे 3 पद्धतीत आपण पाणी व्यवस्थापन करतो, त्यानंतर जे आपलं दुसरं पाणी राहतं, आता या 3 पद्धतीत पाणी आपलं पहिलं कंप्लीट होतं, त्यानंतर जे दुसरं पाणी राहील आपलं, तर दुसऱ्या पाण्याच्या वेळी आपण रासायनिक डोसेस टाकायला लावतो. आणि त्यानंतर ती खतं उचलण्यासाठी जमिनीतून त्यांनी पिकअप जादू किंवा ॲग्रेटोन गोल्ड, सॉईल एक्सपर्ट सारखे प्रोडक्ट जर त्यांनी वापरले जमिनीतून, तर त्याचे रिझल्ट आपल्याला काही बागांमध्ये असे दिसलेत की सेटिंगमध्ये त्याचे मागच्या वर्षी पण आपण बघितलं आणि या वर्षी पण काही भागात ज्यांचं पाणी महिन्यापूर्वीच आहे, त्या बागेमध्ये सेटिंग चांगल्या पद्धतीत झालेली. सर, सेटिंगवरून एक प्रश्न माझ्या लक्षात आला की आता हे मावा, फुलकिडी वगैरे यांच्यासाठी आपल्याला जे नियंत्रणासाठी फवारण्या वगैरे द्यायच्या आहेत, तर असं काय म्हणजे रासायनिक आणि बाकी कंपोनंट्स जे असतात यांचा काही सेटिंगवर काही परिणाम होतो का, आणि कसं शेतकऱ्यांनी त्याचं लक्ष करावं? नाही, होतं ना सर. काय होतं, पाकळी अवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल बागेमध्ये असतो मधमाशीचा. जोपर्यंत पॉलिनेशन म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, परागीकरण होत नाही, आजकाल चल मला मराठी शब्द विचारतात. जोपर्यंत परागीकरण होत नाही तोपर्यंत आपली गुंडी सेट होत नसते मोसंबीमध्ये. आणि ते परागीकरणसाठी आपल्याला मधमाशीची गरज, मोसंबी असो, डाळिंब असो, अनेक बागामध्ये फ्लावरिंग अवस्थेमध्ये, कळी काढण्याच्या अवस्थेमध्ये, बहार नियोजनामध्ये गरजेची असते. मग आपण जी काही केमिकल फवारतो, आता हे फवारणीचे पण टायमिंग महत्त्वाचे आणि ती केमिकल त्या मधमाशीला डिस्टर्ब करणारी नसावी, जेणेकरून त्या केमिकलचा प्रादुर्भाव जास्त दिवस बागेत राहील आणि त्याच्यामुळं मधमाशीच बागेत येणार नाही, असं व्हायला नको. त्यामुळं जी काही आपल्याला रिकमेंड केलेली कीटकनाशक आहेत, जे विद्यापीठ जे सांगतात आपल्याला, शास्त्रज्ञ सांगतात, त्यानुसारच आपण नियोजन करायला पाहिजे. त्या पद्धतीतच लेबल क्लेम कीटकनाशक आपण घेतलं पाहिजे आणि त्याची वेळ पण संध्याकाळच्या वेळेत आपण फवारणी करायला पाहिजे. 4-5 नंतर बागेत मधमाशी नसते, किंवा मग सकाळी एक 8-9-10च्या आतमध्ये पण बागेत मधमाशीचं प्रमाण कमी असतं. अशाच वेळेत ती फवारणी व्हायला पाहिजे, तरच आपल्याला ते जे काही परागीकरण होणार आहे ते व्यवस्थित होणार आहे बागेत, आणि बागेत जी
गुंडी सेट होणार आहे ती जास्त प्रमाणात सेट होणार आहे किंवा परागीकरणामुळे गुंडी गळीची समस्या आपल्या बागेत येणार नाही. तर सत्तारभाई, आता तुम्ही पहिलं पाणी तुम्ही सुरू केलं आहे, हो. ठीक आहे. तर पहिल्या पाण्याच्या वेळेसच आपण ज्या भविष्यामध्ये मावा आणि बाकी प्रकारचे जे रोगराई येऊ शकते अच्छा. याच्यावर आपण चर्चा केली, हो. ठीक आहे. मागच्या वर्षी असे काही अनुभव तुम्हाला आले की मागच्या वर्षी तुम्ही बागेमध्ये नव्हतेच? नाही, मी नव्हतो इकडे, पण तो चांगला होता बाग. असं काही जास्त प्रॉब्लेम नाही आले. ते गळ वगैरे जिथं समजा पाण्याचा काही प्रॉब्लेम झाला त्या ठिकाणी गळ वगैरे झाली होती. नाही आता हे गुंडीगळ समस्या कारण हा- माझ्या दुसऱ्या प्लॉट मध्ये जे आहे ना ते पाण्यामुळे गुंडीगळ झाली होती. अच्छा. ते फ्लॉवरिंगच्या वेळेस. नाही ते गुंडीगळ त्याचे प्रकार अनेक असतात, ते वेळेची गळीचे कारण पण अनेक आहे. म्हणजे नुसतं आपलं पाण्यामुळेच नाही, पाण्यामुळे त्याचे भरपूर व्यवस्थापन, भरपूर कारण आहे त्याचे. जसे आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ काढून टाकलेले सर, त्याच्यामध्ये गळ कोणत्या कोणत्या प्रकारामुळे होऊ शकते. कारण त्या अवस्थेमध्ये नत्रामुळे गळ होऊ शकते, संजीवकाची कमतरता असू शकते, त्यासोबत बुरशीजन्य गळ असू शकते, त्यासोबत आपलं पाण्याचं व्यवस्थापन बदललं असलं तर गळ असू शकते, त्यासोबत आपण काही मेहनत केली जमिनीमध्ये, आपण जर मूळ डिस्टर्ब केलं, हार्ड मेहनत झाली, तेव्हा पण गळ होऊ शकते. आणि जे 6वं कारण आहे ते अन्नद्रव्याची कमतरतेमुळे सुद्धा गळ होऊ शकते. वेगवेगळे कारण वेगवेगळे कारण आहे त्याचे. आता त्या वेळेनुसार त्या गळीनुसार ते ठरतात ते कारण. नाही, पण गळीचा प्रश्न तसा तेव्हा येतो जेव्हा गुंडी सेट होऊन जाते. इथं मावा आणि फुलकिडी ह्या प्रकारचे जे रोगराई असतात सुरुवातचे, ते गुंडी सेट करायलाच प्रॉब्लेम येतात ना. हो ना, मग म्हणून आपल्याला- तुमची जर कुणीच जर चाटली, त्यांनी जी फूट निघलेली तीच चाटली, सुरुवातीला, तर ते पानं वाकडे तिकडे होऊन झाडांना सोडून देतात. आणि त्याचे परिणाम काय होतात, झाड कमकुवत होत चालतं. आणि जिथून फूट काढायची, कळी काढायची, ती कळी तुमची कुपोषित निघते. म्हणजे तिची पाहिजे तेवढी वाढ होत नाही किंवा ती सेटच होत नाही, म्हणजे ते फळच सेट होत नाही. असला प्रकार का हा? नाही, हे तर जुन्या पागावरचे हे वेगळा प्रकार आहे. अच्छा. आता जोपर्यंत नवीन फूट निघत नाही तो आपली, नवीन हा. ते पालवी समजा जेव्हा आता येतं ते. हे तुमचं जुने पानं जे पिवळे पडलेले झाडाला सोडल, आणि आता जसं जसं तुमचं पाणी चालू होईल 15-20 दिवसानंतर तुमच्या बागेमध्ये फूट दिसेल. कारण हलकी जमीन आहे हो. तिथं फूट लवकर दिसते, आणि जी भारी जमीन आहे तिथं 35-40 दिवसापर्यंत चांगली फूट यायला वेळ लागतो. इथं 15-20 दिवसानंतर आपल्याला दुसरं पाणी कंप्लीट जेव्हा होईल आपलं, तेव्हाच तुम्हाला चांगल्यापैकी फूट दिसून 15 ते 20 दिवसानंतर. हा 15-20 दिवसामध्ये त्याच्यामध्ये जो प्रादुर्भाव दिसेल रसशोषक किडींचा, जो पहिला सुरुवातीला अटॅक येतो, हा. त्याच्यावरतीच आपण आज व्हिडिओ बनवला. अच्छा. मग त्याच्यावरती कसं कंट्रोल मिळवायचं आणि त्याला नियंत्रणासाठी काय फवारण्या करायच्या, त्याचसोबत मग आपले काय कामं असतील, बागेत स्वच्छता असणं, हो. बरोबर आहे. आपण काय करतो, विश्रांती काळामध्येच बाग अगोदर निर्जंतुक करून घेतो. त्याच्यामुळे आपल्या विश्रांतीत काही फवारण्या अशा असतात सर, की ज्या रोगांच्या अवस्था असतात, काही अंडीची अवस्था असतात, काहींची प्रौढ अवस्था असतात, तर त्या अवस्था आपण त्या अगोदरच्या फवारणीमध्ये ते संपवतो. जुन्या पानावरच्या त्या फवारण्या आपण त्यामुळं अगोदर देतो, विश्रांती काळामध्ये असो, ताण अवस्थेत असो, जेणेकरून येणाऱ्या फूटवर, पालवीवर जोपर्यंत वातावरणात बदल होत नाही तोपर्यंत रोगराई येणार नाही, याची आपण दक्षता घेतो. सर, सत्तारभाईच्या बागेमध्ये काय वाटतं, किती टक्के पानगळ झाली आहे, किती मॅच्युअर काड्या बनलेल्या आहेत? नाही सर, हे रोपडे झाड आहे, इथं पानगळ भरपूर झाली एवढी. कारण आपल्याला 25-30% खाली बघा तुम्ही, चांगल्यापैकी पानगळ दिसते. आणि अजून जसं जशी पिवळी पानं झालेली, जसं जसं आपलं पाणी चालू होईल तसं तशी झाडांना सोडून देणार आहे. आता याच्यामध्ये जेवढे पाहिजे तेवढे डोळे रिकामे झालेले आहे, काडी पण चांगली बनलेली आहे, डोळे पण टवकारलेले आहे. आता जसं पाणी जाईल तसे फूट चांगले निघणार आहे. सत्तारभाई, किती वर्षाचं रोपडं आहे हे? रोपडं आहे का झाड आहे? झाड आता 6 वर्ष कंप्लीट झाले. हा बा, रोपड्यामध्येच येतात. 5-6 वर्षाची झाडं रोपड्यामध्येच येतात. अच्छा, 5-5.5-6 वर्ष. 1-2 वर्ष थोडं दुर्लक्ष होतं त्याच्यावर. मागच्या वर्षी समजा ते आपण भेटला वडिलांना, तेव्हापासून थोडं व्यवस्थित नियोजन. कारण आम्ही मागच्या वर्षी आलो त्यावेळेस एकदम रोपडे जे छोटे छोटे दिसत होते सगळे. छोटे छोटे झाडं होते, आता झाडं चांगली बनली. आणि मध्ये आपण मिरग्या माल किती काढला याच्यावरती? ते 17 टन. 17 टन मिरग्या माल निघला सर याच्यावर. किती झाड आहेत आपले? हे 500ला काही ठाणे पाडलेले आहे, 450 कंप्लीट आहे समजा. आणि सोबत आंब्या बहाराचा माल किती निघाला होता? तो 7 टन होता अगोदर. अच्छा. तो 7-17 टन 5व्या वर्षात माल दिला या झाडांनी. त्याचसोबत आता हार्वेस्टिंग होऊन किती, 1 महिना झाला असेल हार्वेस्टिंग. महिनाभरात परत ताण झाला. म्हणजे जमिनीचा सुद्धा लय मोठा रोल आहे याच्यामध्ये. हलकी जमिनीत ह्या गोष्टी पटकन घडू शकतात. सगळ्यात विशेष म्हणजे सत्तारभाईचे वडील शब्बीर चाचा शब्बीर चाचा सगळ्या गोष्टी टाइमवर करतात. त्यांचं पूर्ण मेहनत आहे ही, आणि त्यांचंच नियोजन आहे चांगल्यापैकी, त्यामुळं ते दिसलं आम्हाला. आता येणाऱ्या काळात तुम्हाला म्हणजे झाडांचं
झाड जसं बनलं त्याच्यानुसार तुम्हाला उत्पादनाची पण खात्री येऊन जाईल. हो झाड तुमचं चांगले बनलेत आणि चांगलं आहे तुमचं उत्पादन मार्गदर्शन. नाही आहेच. आम्ही तर शेतकऱ्यांसोबतच आहे. होता येईपर्यंत आम्ही आमचे जे काही मार्गदर्शन असो ते व्हिडिओ मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं हीच आमची इच्छा आहे. बरोबर आहे. आणि त्याच दृष्टीने आम्ही वेळोवेळी मेहनत घेऊन 70 भाई आम्ही सकाळी 7ला घरून निघतोय अरे वा. तर घरी जायला मला 8-9 वाजतात दररोज. एकही एवढं- दिवस सुट्टी नाही आमची. सध्या दररोज तर आमचे seasonच आहे जेवढे काही- समजा हे. नाही आता नाही वर्षभर आहे आमचं माझा schedule क्लास असं सुद्धा 1 घंटा लेट होत होता आजकाल. वर्षभर शेड्यूल असंच आहे. मोठी मेहनत आहे मग तुमची. एकही दिवस तुम्हाला आम्ही घरी दिसतो का? तुम्ही आमचे व्हॉट्सअप Running ग्रुपवरती मध्येच आहे, आहे. हा, बरोबर. शेतकरी ते ग्रुपवरती रोज आम्ही भेट- दररोज रूट टाकतो. त्याच्यामुळं ऍटलिस्ट आमच्या सोबत जेवढे शेतकरी यांना तरी लक्षात यायला पाहिजे की आम्ही दररोज फिरतोय. दररोज प्रत्येक तुमच्या दुसऱ्या भावापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आमच्या स्वतःच्या गावात बागा बघणंच बंद केलं, कारण आम्ही सकाळी 7 वाजता निघतो, संध्याकाळी अंधार पडल्यावर येतो. आणि हे जे आम्ही व्हिडिओ काढतो याच्यामध्ये आम्ही आमचं प्रॅक्टिकलच सांगतोय. हो, बरोबर आहे. प्रत्येक बागेत काय वेगवेगळं आम्हाला प्रात्यक्षिके दिसतंय. समजा हा ते हे सगळं spot प्रॅक्टिकल वरती. सांगतोय जेणेकरून शेतकऱ्यांच्या लक्षात यावं आणि आपल्या पण नॉलेजमध्ये वाढ व्हावं आणि जेणेकरून आपण त्याच्यावर एखादी जी तुम्हाला समजा काय म्हणता येईल आपल्याला त्याला योग्य नियंत्रण. हा योग्य नियंत्रण करता यावं. आता काय म्हणजे की ढोबळ समजा जे काही रुटीन चालतंय, याची मेहनत झाली, खतं झाले, ते करतंय म्हणजे, परंतु जे डीप मध्ये असं जसं आपण सांगितलं त्या पद्धतीने जास्तीत जास्त शेतकऱ्याला माहिती नसते. नाही मग ते शेतकरी सुधरावा म्हणून तर आम्ही व्हिडिओ काढतोय. प्रत्येकाला माहित व्हावं म्हणूनच आम्ही व्हिडिओ बरोबर काढतोय. आहे. त्याचा हा फायदा बरोबर आहे समजा- का? आज आम्हाला आता भरपूर काही व्हिडिओवरती रिप्लाय येतात, त्यासोबत आम्हाला फोन येतात किंवा आम्ही जागोजागी आता जाताना एखाद्या फाट्यावर थांबलं का ते भरपूर शेतकरी आम्हाला असं म्हणजे त्यांचं कमेंट असतं की आम्ही तुमचे व्हिडिओ बघून भरपूरचं नियोजन करतोय बागेत आणि त्याचं समाधान वाटतं आम्हाला. आता मला बी काही माहिती नव्हती. आता तुम्ही पहिल्या वर्षी आले त्याच्यामुळे आपलं चर्चा निघली आणि डीप मध्ये समजा काय करता येईल फवारण्यामध्ये, खतामध्ये. जनरली ते आमच्या पद्धतीने तर चालूच होतं. बरोबर आहे. बरं आमचा अनुभव कसा वाटला तुम्हाला? आम्ही हे तुमचं मिरग्या मालाची गुंडी गळ चालू होती तेव्हाच आम्हाला तुमचा कॉल आला होता. हा बरोबर आहे का? मग तेव्हा ते आपण त्याला जे नाही, तो रिझल्ट मला तर योग्य वाटला, कारण की त्याच्यामध्ये काय झालं, गळ वगैरे झाली नव्हती आणि फळाची संख्या जास्त होती झाडावरती. सेटिंग फार झाली होती हो. त्यावेळेस. झाडाची तर capacity आपण जास्त जसं सांगितलं का याला जितक्या लवकर खाली करता येईल तेवढं हा, कारण काय प्रयत्न होतं करा खाली आपल्याला मरग बारामध्ये थोडस झाडांचं जे संगोपन असतं ते पाहिजे तसं होत नाही आपल्या वातावरणाला. बरोबर. आणि आपल्या वातावरणामध्ये आंब्या बहार झाडासाठी व्यवस्थित आहे. मोसंबी नाही, बागे आता जसं आपण सांगितलं ना, हा तर मी आता वडिलांना बी सांगितलं की ते आपल्याला बाकीचे बारगीर जे आहे ना ते सगळे कॅन्सल, फक्त आंब्या. आंब्या बहारमध्ये म्हणजे झाडाचं संगोपन व्यवस्थित होतं आणि एकच बहार बागेत असल्यानंतर उत्पादन वाढतं आणि आपला खर्चही मेंटेन राहतो. बरोबर. वार्षिक उत्पादन वाढतं, खर्च मेंटेन होतो आणि झाडांचं पण योग्य आयुष्य प्रकारे. वाढतं. हा. चल आता ह्या जसं वातावरण बदलतंय तसं शेतकऱ्यांनी आपापल्या बागांमध्ये जे फुलकिडी, मावा वगैरे आहे याच्यावर थोडंसं लक्ष द्यावं आणि नियंत्रणात्मक जर फवारणी घेतली तर ते जास्त योग्य राहील. चालेल, धन्यवाद सर. धन्यवाद.